वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राजकीय वातावरण तर तापलेलंच आहे, पण एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात सुद्धा वाढ झालेली आहे। विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यात पुढील 2 दिवस पारा 40 अंशांवर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान अंशांवर पोहोचले। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आजवर आतापर्यंत आपण सातत्याने गप्पा मारतोय राजकीय वातावरण तापल्याची, कारण निवडणुकांचं वारं व्हायला सुरुवात झालेली, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। पण दुसरीकडे एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका सुद्धा वाढतोय। तुम्ही देखील दिवसभर या सगळ्या बातम्यांचा आढावा घेत असता, आमच्यापर्यंत बातम्या पोहोचवत असता। त्या दरम्यान मात्र ऊन तापतंय, तापमानात वाढ होते, याची निश्चितच सातत्याने जाणीव होत राहते। लागवी निश्चितच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उष्णतेचा पारा हा तापमान वाढ झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। राज्यामध्ये सर्वाधिक तापमान हे सोलापूरमध्ये 43 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आलेली आहे। एकूणच निवडणुकांचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू असताना निवडणुकांमध्ये सुद्धा वातावरण हे गरमागरमीचे आहे। त्याचप्रमाणे विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्याचं इलेक्शन होत आहे, मतदान होत आहे। याच दरम्यान विदर्भामध्ये सुद्धा 40 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आणि पुढचे 2 दिवस हे विदर्भामध्ये पारा वाढणार असल्याचे एकूण 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे, ती वर्तवण्यात आलेली आहे। मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी सुद्धा 40 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे। तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये 32 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे। एकूणच या कोकण किनारपट्टीवरती सुद्धा 3 ते 1 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमानात वाढ झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये तापमान वाढत जाईल, त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण सुद्धा वाढत जाईल। यामुळे राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका असेल, यांच्याकडून आवाहन केलं जात आहे, काळजी करण्याचं आवाहन करण्यात येतं। त्यामुळे आता नक्की येणाऱ्या दिवसांमध्ये तापमानात किती वाढ होते आणि हे निवडणुकांचं वारं असताना कशा प्रकारे ह्या तापमानामध्ये राजकीय नेते सुद्धा तापले जातात, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।